आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा आत्मा नमस्ते हाँ, मैम। आत्मा नमस्ते। नमस्ते मैम। ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आणि आजचा स्पेशल विषय विद्यार्थ्यांकरिता ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या उपयोगाने आपण विद्यार्थी जीवनामध्ये काय काय साध्य करू शकतो. खर तर विद्यार्थ्यांसाठी घेत असलेलं सेशन हे अत्यंत महत्वपूर्ण आणि खूप सोपी भाषेमध्ये घ्यावं लागणार आहे. या गोष्टीची मला मनापासून जाण आहे आणि म्हणूनच आजचं स्पेशल सेशन तुमच्या सगळ्यांसाठी आहे. विद्यार्थी मित्रांनो, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय आणि या ऊर्जेचा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आणि विद्यार्थी दशेमध्ये आपण कसा उपयोग करून घ्यावा आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय बरं बदल होणार आहे आणि त्यातल्या त्यात आजचा विषय असा की ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडल्यामुळे विद्यार्थी दशेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असलेल्या ज्या सूक्ष्म भीती आहेत त्यावर कशा प्रकारे नियंत्रण आणता येईल हे आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहे. तर त्यासोबतच आपल्या सगळ्या पालकांना सुद्धा मी मंजुश्री माझा आत्मा नमस्ते. विद्यार्थ्यांनो, आजचं सेशन आपल्यासाठी खरोखर महत्वपूर्ण असणार आहे आणि मी तर नक्की म्हणेल या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडा, स्वतःला सामर्थ्यवान करा. आपल्या आयुष्यामधील प्रत्येक वळणावर स्वतःला या ऊर्जेच्या माध्यमातून आहे त्यापेक्षा आणखी उंचावर बघा. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणत असतेच. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपण आतापर्यंत प्रत्येक जण वापरतच आहोत. आता आपल्याला हे अधिक प्रमाणात वापरण्याचं टेक्निक शिकायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, फार काही वेगळं नाही आहे, फक्त आपल्याच आतमध्ये असलेल्या ऊर्जेची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. मला जाणीव आहे की विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्ट सायंटिफिक दृष्ट्या प्रूफ करून हवी असते. हे काय आहे, कसं आहे, कारण ती संशोधन वृत्ती प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये उपजतच असते. आणि हो, तशाच प्रकारे या आध्यात्मिक ऊर्जेचा सायंटिफिक दृष्टिकोनातून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, वैद्यकीय शास्त्रानुसार कसा वापर करायचा हेच तुम्हाला शिकवणार आहे. आणि यामागे सायन्स आहे, कोठेही अंधश्रद्धा नाही, भाव आहे. तर ही ऊर्जा काय आहे, या ऊर्जेचा आपण कसा वापर करावा याबद्दल आजचं सेशन असणार आहे. युट्यूबला अनेक सन्माननीय सदस्य आपलं सेशन बघत आहेत. आपल्या सगळ्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडा. आपल्याला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर आपण या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून जॉईन करू शकता. सोबतच व्हिडिओच्या शेवटी पोस्टरमध्ये नंबर सुद्धा दिलेला आहे, आपण नक्कीच संपर्क करू शकता आणि असंच ऊर्जेसोबत जुडत राहा. फक्त अनुभवच नव्हे तर आपल्याला ही ऊर्जा कशी वापरायची, कसा वापर करायचा, या ऊर्जेसोबत एकरूप कसं व्हायचं, आणखी आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्या आरोग्यासाठी, आपल्या मनशांतीसाठी, आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी, आपल्या आर्थिक सुधारणेसाठी आणि माझ्या स्वतःसाठी, त्याचप्रमाणे मी इतरांसाठी या ऊर्जेचा कसा वापर करावा, इतरांना मदत करण्यासाठी या ऊर्जेचा वापर कसा करावा हे आपण शिकणार आहोत. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजेच तीच वैश्विक ऊर्जा ज्या ऊर्जेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनो आपण आज जिवंत आहोत. आपल्या आतमध्ये असलेली प्राणशक्ती, प्राणा, तो प्राणा, ती प्राणशक्ती, ती जैविक ऊर्जा, त्यालाच आध्यात्मिक ऊर्जा, रेकी ब्रह्मांडीय ऊर्जा
असं म्हटलं जातं. सर्व एकच. अध्यात्मशास्त्रामध्ये याला प्रकाश सुद्धा म्हटलं जातं. आणि मग ज्या प्राणशक्तीच्या असण्याने आपण जिवंत आहोत, ज्या प्राणशक्तीच्या असण्याने तुम्हाला माहिती आहे की आपल्या शरीरामधील स्वतःला दुरुस्त करण्याची, स्वतःला उपचार करण्याची, म्हणजेच काय तर हिलिंग क्षमता, हिलिंग पॉवर वाढलेली असते आणि आपलं शरीर अनेकदा स्वतःला दुरुस्त, स्वतःला हील करतं. तर ते हील करणं ज्या प्रमाणात होत आहे, त्या ऊर्जेचा वापर आपण करत आहे. या ऊर्जेचा आज करत आहे त्यापेक्षा अधिक जास्त प्रमाणामध्ये वापर कसा करायचा, आणि मग आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी, शैक्षणिक आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणींसाठी, कुठं मनावर येणाऱ्या ताणासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी, आपल्या अनेक इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी, स्वतःमधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी, व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी, आणि मी असं म्हणेल विद्यार्थी मित्रांनो, मी आज आहे त्यापेक्षा अधिक उंची गाठण्यासाठी, मी असं सुद्धा म्हणेल की यशाची उत्तुंग भरारी घेण्यासाठी या ऊर्जेचा वापर कसा करावा, आणि या ऊर्जेच्या माध्यमातून स्वतः सोबतच इतरांच्या सुद्धा इतरांना सुद्धा मदतीचा हात आपण कसा द्यावा, हे समजून घेण्यासाठी आणि याचा उपयोग कुठे कुठे आपण करू शकतो हे बघण्यासाठी आजचं सेशन स्पेशल सगळ्यांसाठी ठेवलेलं आहे. नक्कीच अनेक विद्यार्थी तुम्हाला अनुभव सुद्धा सांगतील, कारण फक्त मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्येच विद्यार्थ्यांकरिता ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी असं स्पेशल सेशन घेतलं गेलेलं आहे आणि यशस्वी उत्कृष्ट अशी पहिली बॅच झालेली आहे. आणि आता त्या विश्वासावर आम्ही सांगतो आहे की या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटला जुडा आणि आपला छान सर्वांगीण विकास घडवून आणा. आयुष्याचा पाया असतो विद्यार्थी दशा म्हणजे. या विद्यार्थी दशेमध्ये अनेक भावना स्वतःमध्ये उच काय म्हणूया आपण, ओथंबून वाहत असतात. एक विषय झाला की डोक्यामध्ये परत दुसरा विषय येतो, दुसरा झाला की तिसरा विषय येतो. कारण या जगामध्ये अनेक विषय असे आहेत ना की ते प्रलोभन दाखवणारे आहेत. अनेक विषय असे आहेत ना की ज्ञान खूप 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 हवं आहे मला, ज्ञानाच्या सुद्धा दिशा खूप आहेत, म्हणजे मी हे घेऊ की ते घेऊ की ते घेऊ की ते घेऊ, असं होतं. अनेक ठिकाणी असं होतं मी हे करू का ते करू, कन्फ्युज करणारं असतं. म्हणजे बघा, साठा सुद्धा भरपूर आहे, पण मी काय करावं काय नाही करावं यासाठी सुद्धा आपल्याला स्वतःच्या क्षमतांचा वापर करायचा असतो. हा वापर करणे म्हणजे मोठ्या प्रमाणात वापर करणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडणे. तर बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय, तर या विश्वामध्ये असलेली वैश्विक शक्ती, प्राणशक्ती, प्राण ऊर्जा, तो प्रकाश, ज्या माध्यमातून आजपर्यंत आपण जिवंत आहोत. आणि ही ऊर्जा फक्त आपल्याला जिवंत करण्यासाठीच आपण वापरलेली नाही, तर हीच ऊर्जा आहे की ही ऊर्जा आपली स्मरणशक्ती वाढवणे, आपली एकाग्रता वाढवणे, आपलं चैतन्य वाढवणे, आपल्या आतील चैतन्याचा विकास करणे, आपल्या क्षमतांचा विकास करणे यासाठी वापरली आहे. मग आतापर्यंत आपण वापरलेली ऊर्जा, ती ऊर्जा जाणीवपूर्वक वापरली नव्हती. जसं आता एखादा विद्यार्थी आहे, तो स्पोर्ट मध्ये छान आहे, तर गुरुजी, सर, टीचर्स सांगतात की याला या गेम मध्ये टाकूया आपण. ओके, तर तेथे अनेक वेळा असं होतं की विद्यार्थी खूप छान असतो, त्याचा विकास करायचा असतो, करतो सुद्धा, परंतु काही काही पॉइंटनी मागे पडतो किंवा त्याला हवं ते यश मिळवता येत नाही. मग तेथे कमी काय पडतं, प्रॅक्टिस करतो, सगळं करतो, मग कमी काय पडतो, ऊर्जा कमी पडते. कधी कधी ऊर्जा कमी पडते, कधी कधी निर्णय चुकीचे असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी योग्यच कशा घडवून आणाव्या यासाठी ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी मदत करते. जेव्हा आपण मेडिटेशन करतो रेकी, म्हणजेच काय, तर ही ब्रह्मांडीय ऊर्जा वरून घेत असतो. तुम्ही मी आता पण घेत आहे.
येस, घेत आहे, कारण आपण श्वास घेत आहे, आपण जिवंत आहो ना. मग आता आपण या ऊर्जेचा वापर करत नाहीये का? नक्कीच करतो आहे, पूर्णपणे करतो आहे. फक्त ऊर्जा आपण मोठ्या प्रमाणात घेत नाहीये, आणि अनेक वेळा ऊर्जा घेतली तरी ती ऊर्जा वेगळ्याच ठिकाणी इन्व्हेस्ट करतो आहे. मग या ब्रह्मांडाकडून घेत असलेली ऊर्जा, आध्यात्मिक ऊर्जा खेचून घ्यायची, मोठ्या प्रमाणात खेचून घ्यायची. या ऊर्जेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, आरोग्यशास्त्रासाठी वैद्यकीय दृष्टिकोनातून, आता मी म्हणेल की विद्यार्थ्यांच्या मानस क्षमतांचा विकास करण्यासाठी हीच ऊर्जा खाली 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 जाऊन याच ऊर्जेचा आपली बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी, आपली स्मरणशक्ती, आपली एकाग्रता, आपली इंट्युशन पॉवर वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर कसा करून घ्यावा हे टेक्निक शिकणे, आणि पुन्हा नव्याने मोठ्या प्रमाणात ऊर्जेसह एकरूप होणे म्हणजे रेकी शिकणे. कारण अगोदरच आपण या सगळ्या गोष्टी करत आहोत, फक्त कमी प्रमाणात करत आहोत. तुम्हाला माहिती असेल कदाचित, जेव्हा ऑफिसर्स असतात, क्लास 1 ऑफिसर्स असतात, क्लास 2 ऑफिसर्स असतात, अगदी त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट स्वतः काही मेडिटेशन, काही सेशन, व्यक्तिमत्व विकासाचे काही मेडिटेशनचे सेशन ठेवत असतात. का ठेवत असतात? तर त्यांच्या बौद्धिक क्षमतांचा विकास करणं अत्यंत गरजेचं असतं, त्यांची निर्णय क्षमता वाढवणं अत्यंत गरजेचं असतं, आणि योग्य ठिकाणी योग्य निर्णय घेता यावा, योग्य निर्णय घेऊन त्यावर योग्य ऍक्शन घेता यावी, या क्षमता स्वतःमध्ये वाढवणं त्यांच्यासाठी नितांत गरजेचं असतं. मग त्यांच्यासाठीच असतं का? तर नाही, या जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचं असतं, परंतु ते म्हणजे एक पाया असतात त्या जिल्ह्याचा, एक जबाबदारी घेणारे ते अधिकारी असतात, म्हणून गव्हर्नमेंट त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी करत असतं. सेम विद्यार्थी दशेमध्ये जर आपण छान थोडासा वेळ दिला स्वतःसाठी, किती विद्यार्थ्यांना माहिती आहे, मी मेडिटेशन दिलेले आहेत 25 मिनिटाचे, 20 मिनिटाचे, 15 मिनिटाचे, 10 मिनिटाचे, 9 मिनिट 9 मिनिट 9 मिनिट असे मिनिटाचे मेडिटेशन दिलेले आहे. प्रत्येक विषयावर वेगवेगळे मेडिटेशन तयार केले आहेत. ओके, का? तर विद्यार्थ्यांना एकच एक करून बोर होतं, तर कुठलंही मेडिटेशन करा, ज्या दिवशी जे आवडेल ना ते मेडिटेशन करा, आणि फक्त स्वतःला ऊर्जावान करा. बघा काय असते, सगळ्यांना माहिती आहे, पिनियल ग्रंथी, पिट्युटरी ग्रंथी, या ग्रंथींचा जेवढा विकास होईल तेवढं आपला कॉन्शियस, सबकॉन्शियस माइंड, आपला मेंदूचा विकास होईल, आपली स्मरण शक्ती आणि बुद्धिमत्ता म्हणूया आपण त्याला, एकाग्रता वाढेल. हे सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण ते कसं करावं हे माहिती नाही. तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडल्यानंतर या ऊर्जेच्याच माध्यमातून हा विकास होत असतो, तीच ऊर्जा वापरली जाते. बघा, एकच ऊर्जा येते, ऊर्जा वेगवेगळी नसते. आणि विद्यार्थ्यांना तर माहिती आहे, बघा सायन्स काय म्हणते, एक एक गोष्ट दिसली पाहिजे. ओके, मेंदूच्या संरचना आणि मेंदूची व्हायब्रेशन दिसले तेव्हा कळतं की हो, व्हायब्रेशन्स होत आहेत म्हणजे काहीतरी विचार येत आहेत. मायक्रोस्कोप आहे, त्यामध्ये जर एखादा पॉइंट दिसला तर सायन्स मान्य करतं. ओके, पण तरीही तरीही विद्यार्थ्यांनो, विचार कोठे आहे आणि कसा विचार येत आहे, काय विचार येत आहे, हे हे त्या मायक्रोस्कोपला कितीही आपण शोधलं तरी सापडत नाही. कितीही सूक्ष्म तरंग असले तरी विचार काय आहे आतमध्ये हे समजत नाही. मग एक विचार ही एक वेगळी पद्धती आहे, आणि जसं की मन वेगळं आहे आणि विचार वेगळा आहे, आणि सायन्सला दिसणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत. सायन्सला वस्तू दिसते ती मान्य केली जाते, पण सायन्सला विचार दिसत नाही तरीही विचार मनामध्ये येतात. ओके,
सकारात्मक पण येतात आणि नकारात्मक पण येतात. यस. अनेकदा मी स्ट्रॉंग आहे हा भाव पण येतो आणि कधी कधी मला भीती वाटते हा भाव पण येतो. यस. तर हे वाईट भावाला तेव्हा कशा प्रकारे एनर्जी चेंज होते हे कॅच सायन्स करू शकतं. चांगला भाव मनामध्ये आला तेव्हा एनर्जी कशी छान होती हे चेक सायन्स करू शकतं. परंतु तो भाव का येतो, तो कसा बदलायचा आणि नेमका भाव काय आतमध्ये आलेला आहे हे नाही सायन्सला. मग हे कुठं कळतं तर आपल्या मनाच्या स्तरावर कळतं, आपल्या विचारांवर कळतं. अनेक वेळा येणारे विचार हे सकारात्मक असतील तेव्हा आपण आणखी 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 स्वतःची एनर्जी वाढवत असतो. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडल्यानंतर या आध्यात्मिक ऊर्जेच्या वापराने आपण काय विचार करावा, कसा विचार करावा आणि नेहमी योग्यच विचार कसा करावा यावर आपण अभ्यास करत असतो आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण आणून तेथे सकारात्मक विचार क्रिएट करत असतो. या आध्यात्मिक ऊर्जेसोबतच आपण इथे चक्रांचा अभ्यास करत असतो. चक्र बॅलन्स करत असतो विद्यार्थ्यांचे आणि विद्यार्थी दशेमध्ये जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याचे चक्र बॅलन्स असतात ना तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्वाचा जो सर्वांगीण विकास होतो ना तो व्याख्यानासारखा होतो. कधी वाईट सवयी असतात छोट्या मोठ्या त्यावर छान नियंत्रण येतं. आपण म्हणूया थोडासा मोबाईल, त्याला वाईट सवय नाही म्हणूया, त्याचा अतिरेक होतो आहे. तर तो अतिरेक थांबवण्यासाठी आपण ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडल्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांनी अतिरेक जो होत होता मोबाईलचा तो थांबवला आहे आणि त्या भावना थांबवून मोबाईलचा योग्य उपयोग आता विद्यार्थी करत आहे. हे सगळ्यात मोठं जिंकणं झालं माझ्यासाठी तरी. कारण आजच्या जगामध्ये मोबाईल तर वापरलाच पाहिजे, वापरावाच लागेल आहे ना. जसं आपण म्हणतो अन्न वस्त्र निवारा, आता अन्न वस्त्र निवारा आणि मोबाईल आमची यस आता ती गरज झाली आहे. परंतु त्याचा जो वापर आहे तो वापर नियमितपणे पण नियंत्रितपणे करणं तेवढंच गरजेचं आहे. काय म्हणायचं आहे स्वराज, एक वेळ माईक सुरू करू. ओके, एक मिनिट. हा, कर माईक सुरू. मॅम अन्न वस्त्र निवारा म्हणजे जसं आपल्याला जीवन जगण्यासाठी अन्नाची गरज आहे, ओके, त्याशिवाय आपण जगू शकतो नाही. वस्त्र नितांत गरज आहे. ओके, वस्त्र म्हणजे कपडे. मराठी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम आहे. आणि निवारा म्हणजे काय स्वराज? घर. ओके, आपल्याला राहण्यासाठी निवाऱ्याची गरज आहे, घराची गरज आहे. या तीन गोष्टी आपल्याला नितांत गरजेच्या आहेत आता आजच्या जगामध्ये. यासोबतच अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे? मोबाईल आहे ना. मोबाईल शिवाय आपल्याला फोन एकमेकांसोबत संपर्क करण्यासाठी आणि मोबाईलचे किती फायदे आहेत किती सांगणार आपण, आहे ना. बरं आता स्वराज तूच मला प्रश्न विचारला आहे तर मी विचारते. आपण आता रेकी शिकलो, माईक सुरू करा. होणार नाही, हा करा. तर हा मग काय बदल वाटतो स्वराज? आता तू सांगूनच दे सगळ्यांना तुला स्वतःमध्ये काय मला बदल. आणि मोबाईल, मला बाळा, मोबाईलवर किती नियंत्रण आलं हे पण सांगशील? मला एकदम पॉझिटिव्ह फील होतं. परत म्हणजे जे आधी निगेटिव्ह म्हणजे थोडेसे विचार यायचे आता ते अजिबात येत नाहीये. जी कुठले प्रॉब्लेम्स होते माझे ते सगळे सॉल्व्ह झालेले आहेत, म्हणून मी खूप खुश आहे. परत मोबाईलचं आता म्हणलं तर जेवढं टायमिंग मी टार्गेट ठेवलंय माझं तेवढंच होतंय ती. परत नंतर मम्मी म्हणते अभ्यास कर, ही कर ती कर, पण त्यात मग टीव्ही पुढे बघणं होत नाही किंवा फोन. खूप छान. मेडिटेशन करत असतो स्वराज? हो करतो. खूप छान, मस्त, थँक्यू.
तर विद्यार्थी छान छान रिझल्ट आहे. कुठं काही मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मधले आमचे विद्यार्थी म्हणजे एक प्रायोगिक तत्वावर एक काय म्हणूया आपण, एक अनुभव यावा म्हणून ही पहिली बॅच घेतली होती की खरोखर मी विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवू शकते का, त्यांच्या स्मरणशक्तीचा विकास होऊ शकतो का, त्यांच्यामध्ये असलेल्या भीतीवर आपण कार्य करू शकतो का. तर यासाठी आपण एक एक सेवा म्हणून बॅच घेतोय. खरं तर सर्व पालकही सांगतील की खरंच सेवा म्हणून आहे, की भरपूर वेळ विद्यार्थ्यांना दिला आणि त्यांच्याकडून त्या त्या गोष्टी करून घेतल्या तर खूप बदल होतो. आणि काही नाही, छोटासा स्वतःसाठी वेळ द्यायचा. अच्छा, तर आपण आता बघूया की विद्यार्थ्यांना कुठल्या गुणांची आवश्यकता असते. खरं तर त्यांचं संभाषण कौशल्य छान असायला हवं. तर ते ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडल्याने त्यांचं थ्रोट चक्र बॅलन्स झाल्यामुळे सहजतेने होतो. विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती छान असावी. यस, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडल्यानंतर आपल्या चक्रांचं बॅलन्सिंग झाल्यामुळे मगाच मी सांगितल्याप्रमाणे एकाग्रता आणि स्मरणशक्तीचा उत्कृष्ट विकास होतो. आपण अगोदर म्हणतो ना, विद्यार्थी काय म्हणतो, आपण विद्यार्थी दशेमध्ये असताना माझ्या सोबत सुद्धा काही विद्यार्थी होते, काही एक पाठी म्हणतात, ते आहे ना एक पाठी आहेत, त्यांनी एक वेळ वाचलं की त्यांच्या लक्षात राहतं. आणि आम्हाला घोकनपट्टी करावी लागते, आम्हाला एकच प्रश्न वारंवार 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 वाचावा लागतो. जेव्हा ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडलं जातं तेव्हा आपला जो वारंवार वाचून लक्षात राहतो त्याऐवजी आपण 10 वेळा जर एक प्रश्न वाचत असू तर तो 5 वर येतो, 5 वेळा असेल तर 2 वेळा वाचून आपण छान प्रकारे तो स्मरणात ठेवू शकतो, मनन करू शकतो. आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास होतो आणि तशाच प्रकारे जे डोक्यामध्ये आहे ते सहजतेने ते उतरवू शकतात. कुठं? वहीवर. ओके. तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडल्यानंतर अनेक छोट्या मोठ्या टेक्निक्स सेशनमध्ये शिकवल्या जातात. एक्झामला जाताना अनेक अनेक साऱ्या टेक्निक्स आहेत. तर मग आजचा जो महत्वाचा विषय होता आहे काय, तर विद्यार्थी दशेमध्ये येणाऱ्या अडचणी आणि भीतीवर मात करण्यासाठी ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीचा उपयोग कोठे कोठे होतो. विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि भीतीवर मात करण्यासाठी ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीचा उपयोग कोठे कोठे होतो. तर बघा, विद्यार्थी दशेमध्ये काय असते, तर अनेक वेळा विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींची भीती वाटत असते. अनेक गोष्टींची, केलेल्या काही अभ्यासानुसार असं लक्षात आलेलं आहे की विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात पहिले परीक्षेची थोडी भीती निर्माण झालेली असते. काय असते, आजच्या जगामध्ये आई वडील खूप स्ट्रेस देतात. हो, मी आई वडीलच म्हणेन. कारण विद्यार्थ्यांना तर स्पर्धा आहेच बाहेरच्या जगामध्ये, परंतु घरामध्ये मार्क्स कमी पडले, एवढे का नाही पडले, त्यांचा मुलगा बघा, अनेक अनेक साऱ्या गोष्टी. तर विद्यार्थ्यांवर त्या अनेक भावनांचा ताण आलेला असतो. अनेक वेळा परीक्षेमध्ये मला अपयश येईल का, मला चांगले मार्क्स मिळणार नाहीत का, आई बाबांच्या किंवा सरांच्या ज्या अपेक्षा आहेत माझ्याकडून त्या मी खऱ्या करू शकेल का, अनेक गोष्टींची चिंता विद्यार्थ्यांमध्ये असते. म्हणजेच काय, कुठंतरी अपयशाची भीती निर्माण झालेली असते. आणि मी त्या अपेक्षांवर पूर्ण उतरेल की नाही उतरेल या गोष्टीची भीती, किंवा बाबा मी मुलांपेक्षा मागे पडेल का, यामुळे भीती विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेली असते. आणि या भीतीमुळे खरं तर बऱ्याच वेळा असं होते की परीक्षेला जातात, अभ्यास चांगला झालेला असतो, पण तरीही परीक्षेला गेल्यानंतर तेथे आत्मविश्वास कमी झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेवरच आठवत नाही, असं होतं. आणि मी जो काही अभ्यासक्रम तयार केला आहे, सॉरी, मी हा शब्द आम्ही मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये वापरत नसतो, आपण जो काही अभ्यास तयार केलेला आहे तो कसा आहे, तर येथे निर्माण झालेल्या प्रश्नांमधून, मी केलेल्या अभ्यासामधून स्पेशल, आणि मी ऍज अ टॅरो रीडर्स म्हणून जेव्हा अनेक टॅरो रीडिंग करत असते,
एक प्रोफेशनल टॅरो रीडर्सकडे खूप सारे प्रश्न येतात आणि माझ्याकडे विद्यार्थ्यांचे वारंवार वारंवार पालकांकडून आलेले जे प्रश्न आहेत ना, त्या प्रश्नांचं जेव्हा अनालिसिस केलं, तेव्हा जे प्रश्न समोर आले त्यावर मग आपण ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीच्या माध्यमातून कोर्स तयार केला. कारण जे प्रश्न वारंवार वारंवार येतात याचाच अर्थ की ती सध्याची निकट आहे. तुम्ही म्हणसाल मॅडम तुमचा अभ्यास एवढा मोठा असू शकतो का विद्यार्थ्यांचा, तर नक्कीच मी हो म्हणेन. विद्यार्थी दशेमध्ये गरजेचा आहे ना तेवढा अभ्यास आहे. प्रत्येक दिवशी 20 ते 25 टॅरो रीडिंग कार्ड केल्या जातात. कमीत कमी कमीत कमी 15, जास्तीत जास्त 25 कार्ड रीडिंग होतात. आणि अनेकदा अनेकदा का आपण असा विचार करूया की एखाद्या एका महिन्यामध्ये जर आपण विचार केला तर प्रत्येक दिवशी 15 कार्ड पैकी 2 कार्ड विद्यार्थ्यांसाठी पालकांचे असतातच. तर एका महिन्यामध्ये आपल्याला 60 ते 65 प्रश्न असतात. त्या 60 ते 65 विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपैकी अनेक प्रश्न कॉमन असतात आणि ते असतात की परीक्षेला गेल्यानंतर तेथे आठवत नाही. टीचर सांगतात की अभ्यास खूप छान आहे, हा विद्यार्थी ही विद्यार्थिनी खूप टॅलेंट आहे, क्लासमध्ये छान उत्तरं देतो, हिला सगळं येतं, पण हे एक्झाम मध्ये का प्रॉपर लिहत नाही. एक्झाम मध्ये लिहत असतानाच चुका होतात अभ्यास झालेला असल्यावरही. घरी पेपर सोडवून पाहिला तर बरोबर येतो, पण एक्झामला गेल्यानंतर मात्र चुका होतात. असं आहे. विद्यार्थी इथे भरपूर आहेत, मी नक्कीच विचारेल असं कोणाकोणाला होतं जरा हातवर करा. आणि ए टू झेड सगळ्यांचे व्हिडिओ मला सुरू हवे आहेत. बरोबर आहे. 1 मिनिट, मी जयश्रीताई झोपे तुमचा माईक सुरू करते. इथे विद्यार्थ्यांनी हा करा बोल करा. आता. बोल बेटा. बोल. बोल बोल. आत्मा नुसतं नमस्ते. बोल बोल. बोल 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 बोल. झोपे. आत्मा नमस्ते. तर मी सांगितलं असं होतं. पियुषा माईक सुरू करा. मागच्या वर्षी माझ्या मुलाने IPM चे पेपर दिले होते मॅडम. बर. पूर्ण अभ्यास झाला होता, पण तिथं गेल्यावर त्याने पेपरच लिहिले नाही. येस, असं होतं ना. तर झालेली होती. नक्कीच. बरोबर. थँक्यू जयश्रीताई, थँक्यू. बोला पियुषा. मॅम माझ्यासोबत पण आता तुम्ही जे सांगितलं ते बऱ्याच म्हणजे खूप वेळा होतं. प्रत्येक एक्झामच्या वेळेस माझ्यासोबत होतच ते. आणि माझं म्हणजे कसं अभ्यास आता इथं केलाय राहतं लक्षात, पण दुसऱ्या दिवशी पेपरला गेलं की काहीच आठवत नाही. काही म्हणजे काहीच नाही. ओके. आणि कसं आता MSc चं लास्ट इयर आहे माझं, हं, त्याच्यामुळे तर मला हे करणं जास्त गरजेचं आहे. ओके. येस. तर असे अनुभव आहेत. मी तेच म्हटलंय, मी ऍज अ टॅरो रीडर म्हणून जेवढा मी अभ्यास करते ना, जे प्रश्न माझ्याकडे येतात त्या प्रश्नावर अनुसरून अभ्यासक्रम तयार केला आहे. आणि मग विद्यार्थ्यांसाठी काय हवं, म्हणजे सगळ्या गोष्टी सर्वसमावेशक जेवढ्या जास्तीत जास्त अभ्यासामध्ये टाकता येतील तो प्रयत्न केलेला आहे. नक्कीच आणखी काही नवे विषय आले तर आपण त्यावर सुद्धा काही एक अभ्यास करूया आणि पुन्हा त्यावर कार्य करूया. तर बघा, हा प्रश्न येतो, पुन्हा एक प्रश्न येतो की परीक्षेला जायच्या अगोदर किंवा स्टेजवर वगैरे कुठेही जायच्या अगोदरच पोटामध्ये गुडगुड किंवा पोटामध्ये गोळा आल्यासारखं होतं, एखादा परफॉर्मन्स असतो, मला प्रश्नाचं उत्तर येतो, हात तर वर केला जातो, सरांनी नाव घेतलं की पोटामध्ये काहीतरी वेगळं होतं. कोणाकोणाला होतं हात वर करा. यस, आहे ना. बरोबर. स्टेजवर जायच्या अगोदर होतो. नीलम पाटील माईक सुरू करा. हा बोला. मुलगी मुलगी हा. असं होतं ना, स्टेजवर आपल्याला एखादा आपला प्रोग्राम असतो एखादा, आणि स्टेजवर जायच्या अगोदरच तेव्हा पण होतं, जेव्हा खास करून अॅन्युअल डे असतो तेव्हा होत राहतं. काय होते, हा अॅन्युअल डे असते तेव्हा होत राहतं, आहे ना.
तर हे सगळं का होतं, तर ह्या ज्या सगळ्या अडचणी आहेत ह्या का येतात, तर याचं कारण असं आहे की आपले चक्र तेव्हा इम्बॅलन्स होतात. आणि ते का होतात, तर आपल्या अंतर्मनामध्ये असलेल्या भीतीमुळे. तर विद्यार्थी मित्रांनो, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडल्यानंतर या प्रश्नावर खरोखर सोल्युशन मिळतं सहजपणे. परीक्षेबद्दल असलेली भीती, पालक आणि आपल्या शिक्षकांची मी अपेक्षा पूर्ण करेल की नाही करेल याची भीती, कुठं लोकांचं दडपण असतं कधी कधी, त्यामुळे भीती, दडपण आणि आपल्या आजूबाजूला असलेली स्पर्धा, किंवा हा पुढे जाईल का, तो पुढे जाईल का, मी मागे राहील का, ही भीती, यामुळे कधी एखाद्या विद्यार्थ्याला असते की मी भविष्यात काही करू शकेल की नाही करू शकेल, माझं सिलेक्शन होईल की नाही. विविध कंपन्या येतात तेव्हा माझा इंटरव्ह्यू मध्ये मी पास होईल की नाही, मोठं पॅकेज मिळेल की नाही, अनेक सगळ्या गोष्टी आहे ना. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होते, लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स असं म्हणूया आपण. थोडासा स्वतःवरचा, मी खूप नाही म्हणत आहे, थोडासा स्वतःवरचा कॉन्फिडन्स, विश्वास कमी होतो. त्याला म्हणतात आत्मविश्वास कमी होणे. आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास येतो, स्वतःच्याच क्षमतांवर विश्वास कमी होतो. खर तर आपल्यामध्ये ती कॅपॅसिटी असते सगळ्या गोष्टी करण्याची, पण तरीही होत नाही. येथे जास्त काम ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी करते. एखाद्यामध्ये क्षमता नाही तर त्या क्षमतांचा विकास करणे ही वेगळी गोष्ट. येस, ते सुद्धा होणार, परंतु अनेकदा क्षमता असून सुद्धा व्यक्ती मागे राहतो, विद्यार्थी मागे राहतो. तुम्हाला माहिती आहे, अनुभव आहे सगळ्यांना, मोठ्या विद्यार्थ्यांना विशेष. मार्क्स मला त्यापेक्षा जास्त आहेत, पण तरीही मॅडम पॅकेज मला इतरांपेक्षा कमी मिळालं आहे. माझ्या मित्रमैत्रिणी खूप चांगल्या चांगल्या पॅकेजचं त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, पण मी त्यांच्यापेक्षा हुशार आहे, माझे मार्क्स जास्त आहेत, पण तरीही मी मागे आहे, असे सांगणारे अनेक कॉलेजवरील विद्यार्थ्यांचे मी नेहमी कार्ड रीडिंग करते. त्यामागचं कारण ही असते की जेव्हा आपण सामोरे जातो इंटरव्ह्यूला, तेव्हा मात्र आपला कॉन्फिडन्स लो असतो, आपले चक्र इम्बॅलन्स होतात आणि आपण आपल्याला वाटते आपण खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स देत आहे तेथे, परंतु तेथे आपण कुठेतरी कमी पडत असतो, आपली एनर्जी लो वाटते समोरच्याला, आणि तेव्हा आपलं सिलेक्शन होत नाही. तर नक्कीच ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडल्यानंतर मात्र अनेक विद्यार्थ्यांचं, त्यांना व्यवस्थित सांगितल्यानंतर, मेडिटेशनला लागल्यानंतर त्यांनी त्यांची शैक्षणिक आणि सोबतच करिअरची प्रगती सुद्धा उत्कृष्ट प्रकारे केलेली आहे. जेथे स्ट्रगल होता तो स्ट्रगल कमी झाला, तेथे विश्वासाने जागा घेतली. एवढं मात्र मी नक्की सांगेल. एवढं सुद्धा सांगेल की ठीक आहे, एखादी गोष्ट होत नाहीये तेव्हा विद्यार्थी डिप्रेशन मध्ये येतात, मोठे विद्यार्थी विशेष, तर ते सुद्धा विद्यार्थी येणार नाही. तो स्ट्रेस हा शब्द तर आता माझ्या बाबतीमध्ये जेव्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधला जातो ना, तर अगदी पहिल्या दुसऱ्या वर्गाचे विद्यार्थी सांगतात, मॅडम स्ट्रेस येतो अभ्यासाचा. हा स्ट्रेस काय आहे? अभ्यास मजेने करायचा असतो की स्ट्रेस घ्यायचा असतं? तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडल्यानंतर एवढं होतं की विद्यार्थी अभ्यास करतात, परंतु तो अभ्यास म्हणजे आवडीने कसा करावा हे विद्यार्थी शिकतात. तो अभ्यास करत असताना त्यांना कुठलाही ताण न येता विद्यार्थी दशेमध्ये अभ्यास म्हणजे मजा करत करत अभ्यास असं म्हणूया, आवड म्हणून अभ्यास. आणि जस्ट अभ्यास झाला की उर्वरित कामासाठी सुद्धा त्यांना भरपूर वेळ मिळतो. का तर अगोदर असं व्हायचं, जो अभ्यास 5 तास चालायचा तो अभ्यास आता 3 तासामध्ये पूर्ण होतो. उरलेले 2 तास ते स्वतःसाठी काढू शकतात. शिवाय काही विद्यार्थ्यांना अभ्यासाला बसावंच नाही वाटायचं. मॅडम 15 मिनिट झाले की मला आहे ना इकडे तिकडे जावंसं वाटतं. बरोबर अभ्यासाला बसलं की 1 नंबर 2 नंबर बरोबर येतं. थोडासा मोबाईल बघावासा वाटते. बरोबर अभ्यासाला बसलं की असं वाटतं आता किचन मधून कशाचा वास येतोय छान, काहीतरी खावंसं वाटते, अनेक साऱ्या गोष्टी होतात. परंतु जेव्हा आपण या एनर्जी सोबत एकरूप होतो तेव्हा आपण ठरलेल्या टार्गेटनुसार अभ्यास करू शकतो. अभ्यास झाल्यानंतर सगळ्या गोष्टी, एवढं नियंत्रण स्वतःच्या मनावर, स्वतःच्या विचारांवर, स्वतःच्या शरीरावर आपण घेत असतो.
तर हे फक्त घडतं ऊर्जेसोबत एकरूप होत असताना, एकरूप झाल्यानंतर. ओके. या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडल्यानंतर पुन्हा मी काही गोष्टी सांगेल की विद्यार्थी आहेत आणि थोडे आपल्या सेशन मध्ये छोटे मोठे अनेक विद्यार्थी असतात, तर त्यांच्या काही गोष्टींवर आणखी कार्य केलं आहे. ते काय केलं आहे हे तुम्हाला सांगते. विद्यार्थ्यांसोबत राहत असताना काही गोष्टी आणखी समजल्या. त्या अशा समजल्या की विद्यार्थी दशेमध्ये अनेक साऱ्या गोष्टींना आणखी तोंड द्यावं लागतं. ते काय आहे तर जीव लहान असतो, डोक्यावर ताण मोठा असतो आहे ना, आणि त्यासोबतच बाहेरच्या गोष्टी त्या पण डोक्यात असतात. कधी मित्रमैत्रिणींसोबत, कधी इतर लोकांच्या गोष्टी ऐकून घरामधल्या अनेक गोष्टींची भीती विद्यार्थ्यांमध्ये बसलेली असते. खूप साऱ्या गोष्टींची भीती. अगदी आपण म्हटलो 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसोबत विषय केले तेव्हा तर खूप विषय समोर आले. तर त्यामध्ये छान गोष्टी अशा समजल्या की विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींची भीती वाटते, छोटी मोठी. पण ठीक आहे, वाटते, आपणही लहान होतो, त्या भीती असतातच. त्यावर कसं मात करावं. आणि सोबतच या भीतीमुळे काय होते तर ही भीती ती वयानुसार, अनुभवानुसार आलेली असते, ऐकण्यावरून आलेली असते. पण या भीतीचा त्या विद्यार्थ्याच्या विकासावर, भावनिक विकासावर परिणाम होतो, मानसिक विकासावर परिणाम होतो. जर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर विद्यार्थी दशेमध्ये भीतीमुक्त वातावरण असणं तेवढंच गरजेचं आहे. आणि ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडल्यानंतर मात्र भीतीमुक्त वातावरणामध्ये विद्यार्थी असतात. तर बघूया, विद्यार्थी आहेत तर मी विचारेल विद्यार्थ्यांनो, कुठेतरी अनेक वेळा अंधाराची भीती वाटते. येस, अनेक लोक कधी कधी गोष्टी करतात भूताच्या वगैरे वगैरे, भूत असतात, अमुक असते तमुक असते, अनेक साऱ्या गोष्टी आहे ना. कोणी तर भूत पाहिला नाही पण वाटते ना भीती. येस, विद्यार्थ्यांना या गोष्टींची अनेकदा अनेकदा भीती वाटत असते. बऱ्याच वेळा असं होते की आपल्याकडे अनोळखी पाहुणे येतात किंवा अनोळखी लोक येतात. त्या अनोळखी लोकांची किंवा अनोळखी नव्या लोकांमध्ये वावरण्याची भीती वाटते. भीती म्हणा किंवा त्यांच्यासोबत पटकन एकरूप नाही होता येत. आपले आई बाबा जातात, बोलतात आणि म्हणतात, काय म्हणतात माहितीये का, बोल, बस त्यांच्यासोबत. अरे यार, आम्हाला नाही बसता येत. असंच होते. विद्यार्थी म्हणतात नाही जमत आम्हाला, आणि आपण आई बाबा विद्यार्थ्यांना रागवतात, तुला 4 लोकांमध्ये बसता येत नाही, आपल्याकडे अमुक अमुक आले होते, तुला त्यांच्यासोबत बोलता आलं नाही. कोणाकोणासोबत झालंय असं, रागवतात आहे ना. येस, काय म्हणतात नीलम घरचे, माईक सुरू कर. सगळे तसेच वागतात. कसे म्हणतात. म्हणजे प्रत्येक गोष्टी त्यांना भेटाय ना, त्यांच्याशी बोला असं. पण शक्य असते का बरं. आता ते लोक बोलतील तेव्हा मी बोलले ना. बरोबर, त्यांनी नाव विचारलं तर नाव सांगेल ना, त्यापेक्षा जास्त थोडी ना मी बोलणार आहे. बरोबर आहे किती ते माझी फॅमिली समजत ना. हा, पण आई बाबाला समजत नाही, हा मोठा प्रश्न येतो. तर आई बाबांना काय काय समजत नाही त्यावर आपण विचार करू नये, पण आपल्याला नवीन लोकांमध्ये सुद्धा ऍडजस्ट करता आलं पाहिजे. सध्या काय आहे, आपले कुटुंब छोटे झाले आहेत, आहे ना. पूर्वी मोठे कुटुंब होते तेव्हा विद्यार्थी अनेक ठिकाणी ऍडजस्ट करायचे, अनेक लोकांमध्ये राहायचे, नव्या लोकांसोबत पटकन ओळखी करून घेता यायची. परंतु आता छोटे कुटुंब आहेत, छोट्या कुटुंबामध्ये मुलांना खूप लोकांसोबत राहायची सवय नसते. त्यामुळे अचानक आलेले पाहुणे किंवा अचानक आपल्याकडे जर कोणी राहायला आलं, पाहुण्यांचे लेकरं, आत्याचे, मामाचे वगैरे, तर त्यांच्यासोबत सुद्धा ऍडजस्ट करता येत नाही. बरोबर आहे ना. त्यांची अडचण झाल्यासारखी वाटते, अनेक सारे प्रश्न येतात. तर त्या गोष्टींची अंतर्मनामध्ये भीती असते. तर तेथे सुद्धा कशा प्रकारे आपण वापर करावा ऊर्जेचा, किंवा त्या सगळ्या गोष्टी आपोआप व्यक्ती अंतर्बाह्य बदलतो ऊर्जेसोबत जुडल्यानंतर, एवढं मात्र मी सांगेल. पुढे जाऊन मी सांगेल की अनेक वेळा आपले
पालक आपल्या आजूबाजूला नसतील तर ना अस्वस्थ वाटते, भीती वाटते. बरोबर? येस. नेहमी डोक्यामध्ये आजच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये नेहमी विचार असतो की पहिलं एका आई बाबांचं जर भांडण झालं तर त्याचा परिणाम काय होईल, आम्हाला एकटं राहावं लागेल का? येस. पहिला हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या डोक्यात असतो, यांच्या भांडणामुळे आम्हाला एकटं राहावं लागेल का, किंवा आई बाबा कुठे बाहेर गेले तर यांना काही होईल का, ते सुरक्षित घरी येतील की नाही. त्यांना ना एकटेपणाची भीती कमी वाटते अनेकदा, परंतु आई वडिलांबद्दलची चिंता खूप मोठ्या प्रमाणात असते. कधी अंधाराची भीती, कधी एकटेपणाची भीती, कधी आई बाबा आपल्याला सोडून जातील का, या गोष्टीची भीती मोठ्या प्रमाणात आजच्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे, मोठ्या प्रमाणात. आणि मग त्या भीतीमुळे अनेकदा विद्यार्थ्यांना ना भीतीदायक स्वप्न येतात. रात्री झोपायची भीती सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना वाटते. आणि त्याच सोबत एका विशिष्ट वयामध्ये हार्मोन्स चेंज होतात, आणि ते हार्मोन्स चेंज होतात ते विद्यार्थी दशेमध्येच होतात. तेव्हा अनेकदा कधी साप दिसणे, कधी भीतीदायक स्वप्न दिसणे, कधी एखादे विशेष प्रकारचे प्राणी पक्षी जे कधी विद्यार्थ्यांनी पाहिलेले नाही आहेत, ते हार्मोन्स चेंज होत असतानाच्या वयामध्ये विद्यार्थ्यांना दिसतात. अनेक वेळा असे स्वप्न की ते आई बाबांना सांगू सुद्धा शकत नाहीत, पण भीती मात्र त्या सगळ्या गोष्टींची वाटत असते. त्या प्रत्येक गोष्टीपासून ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडल्यानंतर मुक्ती मिळते. ओके. कारण ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडल्यानंतर फक्त शरीरावरच कार्य होत नाही, मनावर, अंतर्मनावर कार्य होतं. त्या भीतीच्या अनेक ऊर्जा जेथून आलेल्या आहेत त्या रिमूव्ह होऊन तेथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होतात. फक्त परीक्षाच नाही, तर आयुष्यामध्ये पैसा तर हवाच आहे प्रत्येकाला, नक्कीच हवा आहे. विना पैशाचं थोडी ना आयुष्य चालणार आहे. भरपूर पैसा कमवा, आणि भरपूर पैसा कमवण्यासाठी स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास लागेल. एक व्यक्ती म्हणून सुद्धा आपला मुलगा, आपली मुलगी, तो विद्यार्थी उत्कृष्ट घडणं खूप गरजेचं आहे. यश कमवण्यासाठी खूप साऱ्या वाटा आहेत. त्या वाटांमधली खरोखर आपल्या मुलांनी कोणती वाट पकडावी, आपल्या मुलांनी योग्यच वाट पकडावी, असं जर आपल्याला वाटत असेल तर मी प्रत्येकाला सांगेल, नक्कीच ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडा. कारण माझ्यासाठी काय योग्य, काय अयोग्य, या समाजासाठी काय योग्य, काय अयोग्य, या गोष्टीची जाण विद्यार्थ्याला होते. आणि त्यामधून तो समाजासाठी सुद्धा योग्य कार्य करणे आणि स्वतःचा त्यासोबतच विकास करणे, या दोन्ही गोष्टी बॅलन्स करू शकतो. म्हणजे मी नक्की सांगेल की ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडलेला विद्यार्थी हा वाईट संगत, वाईट सवयी आणि वाईट कमावण्याचे मार्ग शोधणार नाही, असा मला विश्वास वाटतो. कारण जेव्हा पाया पक्का केला जातो तेव्हा तो पाया असतो विद्यार्थी दशेचा. विद्यार्थी दशेमध्ये जर त्यांना जाण झाली अनेक गोष्टींची तर योग्य प्रकारे निर्णय क्षमता होतात. आणि ही अपयशाची भीती वाटली नाही तर वाईट मार्गांनी जावं लागणार नाही. जर काय हा जो आतापासून येतो आहे अगदी 5वीच्या विद्यार्थ्यांपासून, कारण मी 5वीचे यासाठी सांगते की 5वीच्या विद्यार्थ्यांपासून मी सेशन घेतले, त्यापेक्षा छोट्या विद्यार्थ्यांना सध्या घेतलं नव्हतं बॅचला. विद्यार्थी होते पण नव्हतं घेतलं. तर तो जो स्ट्रेस आहे, तो अपयशाचा, त्या भीतीचा किंवा येणारं नैराश्य, त्यावर मात करण्याची क्षमता, ऊर्जा स्वतःमध्ये निर्माण करते. अनेक वेळा मित्रमैत्रिणी असतात, मैत्रिणींसोबत भांडण, मित्रांसोबत भांडण, यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनावर खूप सारा परिणाम होतो. तर आयुष्यामध्ये एखादा प्रसंग वाईटही आला स्वतःवर तर त्यामधून कसं स्वतःला बाहेर काढायचं, ही क्षमता विद्यार्थ्यांची सहजतेने निर्माण होणार ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडल्यामुळे.
केवढाही प्रसंग असू दे, त्या प्रसंगाला सामोरे जाऊन मी नव्याने कशी पुन्हा सुरुवात करावी, हे स्वतःमधील ऊर्जा, आपण काय म्हणूया त्याला, मी असं म्हणेल की पुन्हा स्वतःला उभं करण्याची. ठीक आहे, पडलो एखाद्या ठिकाणी, कोसळलो एखाद्या ठिकाणी, अपयश आलं तर ते अपयश स्वीकारून स्वतःला तत्काळ हा शब्द जास्त महत्वाचा, लगेच स्वतःला पुन्हा उभारी कशी द्यावी हे देण्यासाठी ऊर्जा मदत करणार. मग या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात का? नक्कीच, अनेक गोष्टी शिकवल्या जातात. आणि या ऊर्जेसोबत जेव्हा आपण ध्यान करतो, हे सिम्बॉल जेव्हा स्वतःकडे घेतो ना, तेव्हा स्वतःचा असा सर्वांगीण विकास होतो ना, ह्या अनेक क्षमता स्वतःमध्ये आपोआप निर्माण होतात. अगदी प्रत्येक गोष्ट शिकवण्याची अनेकदा गरज वाटत नाही. कधी एखाद्या आवाजाची भीती, बघा, आपला जन्म होतो ना तेव्हापासून आपल्यासोबत आहे ना 2 गोष्टींची भीती असते. 2 गोष्टींची, जन्म झाला तेव्हापासून. अगदी छोटस पिल्लू आहे, बाळ आहे, त्याला सुद्धा आवाजाची भीती वाटते. आवाजाची, अचानक आवाज झाला तर छोटं बाळ सुद्धा घाबरतं. आणि ही आपल्याला जन्मजात भीती असते, आवाजाची भीती. आणि दुसरी भीती असते आपल्याला पडण्याची. या 2 भीती व्यतिरिक्त आपण जन्माला आलो ना तेव्हापासून कोणतीच भीती नसते. पण ह्या भीती आल्या कुठून? ह्या भीती आहे ना निर्माण झाल्या आहेत नंतर. ओके, बऱ्याच वेळा शारीरिक इजा होईल का, दुखापत होईल का, रनिंग करताना पडू का, खेळताना पडू का, मला लागेल का, आणि त्या भीतीमुळे आहे ना मोकळेपणाने विद्यार्थी खेळत नाहीत. बऱ्याच विद्यार्थ्यांना पाण्याची प्रचंड भीती असते, पाण्याची निर्माण झालेली भीती, आई वडिलांपासून दूर जाण्याची भीती, प्राण्यांची, पक्ष्यांची. कधी मी पाहिले आहे की कुत्रा जर एक रस्त्याने आहे ना, मला जाता येत नाही, तिकडे कुत्रा बसलेला आहे, अनेक विद्यार्थी घाबरतात, रस्त्याने कुत्रे दिसतात. ओके, तर त्या भीतीपासून पूर्णपणे स्वतःमध्ये, काय म्हणूया आपण, स्वतः त्या क्षमता वाढवणे. तर कुत्रे तर भरपूर असणार आहेत, आहे ना. मी ओव्हर कॉन्फिडन्स वाघ नाही सांगितला, वाघाला घाबरतात, या सगळ्यांनी घाबरावं वाघाला, कारण तो माणसाला खाऊ शकतो. पण कुत्र्याला घाबरायला हवं का? नाही. रस्ता क्रॉस करण्याची भीती, पण तो रस्ते तर आपल्याला क्रॉस करावेच लागतील नियमाचं पालन करून, करावे लागतील ना, रस्ते ओलांडून जावंच लागेल. आयुष्यभर थोडी ना आपण एकाच रस्त्याने चालू शकतो. अनेक विद्यार्थ्यांना डॉक्टरची भीती, इंजेक्शनची भीती, अनेक गोष्टी आहेत, आणि ह्या सामान्य भीती आहेत. तर यावर हळूहळू कशी मात करावी, यावरून आपण पुढे जाऊन स्वतःच्या क्षमतांचा कसा विकास करावा, हे आपण ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडल्यानंतर शिकत असतो. ह्या सगळ्या गोष्टी आहे, अनेक आहे, किती बोलावं. तर विद्यार्थी दशेमध्ये गरज असलेल्या प्रत्येक गोष्टीवर जेवढा अभ्यास आहे त्या मानाने आपण आपले सेशन तयार केले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक साऱ्या गोष्टींसाठी छोटे छोटे मेडिटेशन तयार केले आहेत. तुम्हाला माहिती आहे, रेकी शिकत असताना अनेक लोक म्हणतात की 2 तास लागतात संपूर्ण शरीराला रेकी घेण्यासाठी. परंतु जेव्हा आपण नव्या टेक्निकचा वापर करतो तेव्हा आपल्या मनावर, आपल्या शरीरावर, आपल्या क्षमतांवर कार्य करण्यासाठी आपण कमीत कमी वेळेमध्ये कशा प्रकारे जास्तीत जास्त ऊर्जा घेऊ, आणि कमीत कमी वेळेमध्ये घेतलेली जास्तीत जास्त ऊर्जा प्रॉपरच कामासाठी कशी वापरू, योग्य कार्यासाठी कशी वापरू, हे आपण या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडल्यानंतर शिकणार आहे. सोबतच मी एक असं सांगणार की अनेक वेळा असं होते, सकाळून घरी येऊन जातो विद्यार्थी, मस्त टवटवीत असतो, छान फुलासारखा, आहे ना, घरी आल्यानंतर मात्र मुरगळलेल्या फुलासारखा. ओके, मी एवढं सांगेल की ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत गेल्यानंतर, हा आले तुमच्या हातवर, तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडल्यानंतर तुम्ही जसे घरून जासाल ना तसे घरी येसाल, छान टवटवीत. एवढं मात्र मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकते. फक्त मी सांगेल त्या प्रकारे ऊर्जेचा उपयोग करा, आणि दररोज मेडिटेशन करा. स्वतःला 10 मिनिट द्या कमीत कमी. त्या 10 मिनिट जर का तुम्ही स्वतःला दिले तर त्या 10 मिनिटाच्या तुमच्या देण्यामुळे तुम्ही तुमच्या दिवसभराचे उरलेले 23 तास 50 मिनिट उत्कृष्ट प्रकारे घालवू शकता. आणि तुम्ही
ऊर्जावान राहू शकता. तुम्ही शांत झोपही तुम्हाला लागेल, तुमची झोपही नियमित होईल आणि तुमचा अभ्यासही नियमित होईल. तुम्ही सक्सेसही मिळवाल. सोबतच तुमच्या आयुष्याचं प्रत्येक उद्दिष्ट साध्य करण्याची क्षमता प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आहे, पण तो विश्वास तुमचा कधीही कमी होणार नाही. आत्मविश्वास कमी होतो म्हणून आपण मागे पडतो. नाही तर प्रत्येक गोष्ट साध्य करण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. प्रत्येकाला 2 हात आहे, 2 पाय आहे, 2 डोळे आहे, एक बुद्धी आहे, मेंदू आहे ना? प्रत्येकाला आहे. आणि प्रत्येक जण आपण तेच खातो, जेवण पण सारखंच करतो. तर प्रत्येकाची क्षमता सारखीच असली पाहिजे ना. म्हणून एवढं म्हणेल की या ऊर्जेसोबत जोडा, छान स्वतःचा विकास घडवून आणा. काही प्रश्न असेल तर मला नक्की विचारू शकता. नवीन विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची संधी देते. माईक सुरू करू शकता तुम्ही. कोणाला प्रश्न आहे काही? काय विचारू? रेखी म्हणजे काय? रेकी म्हणजे काय? रेकी म्हणजे आपण जिवंत राहतोय ना. आता पुन्हा आलं तेच. म्हणजे काय? तर तू ज्याने प्रश्न विचारला त्याला मी एक विचारते आहे. बघा, आपण श्वास घेतो आहे. माईक सुरू करा. हो. आपला श्वास सुरू आहे म्हणून आपण जिवंत आहोत. म्हणजेच आपल्या आतमध्ये ऊर्जा आहे. हो. येस. काय नाव आहे बेटा तुझं? पूर्वेश. पूर्वेश. बरोबर, पूर्वेश. ओके. पूर्वेश, जर हा श्वास बंद झाला तर आपण काय म्हणूया? मरून जाऊ शकतो. मरून जाऊ शकतो. म्हणजेच काय? ज्या व्यक्तीचा श्वास बंद आहे त्याच्यामध्ये ऊर्जा नाही, ती व्यक्ती काय आहे? बॉडी आहे, मृत्यू झालेली आहे. ओके. मग याच श्वासाच्या, याच ऊर्जेच्या भरवशावर आपण काय करतो आहे? तर जिवंत राहतोय. ओके. यस. तर हाच श्वास आपण ज्या ब्रह्मांडाकडून घेताय ना, ब्रह्मांडाकडूनच घेताय ना. ब्रह्मांड म्हणजे काय? तर या वातावरणामधून घेत आहे असं म्हणूया आपण. युनिव्हर्स कडून घेत आहे. तुम्हाला युनिव्हर्स कळतं, हो ना? ब्रह्मांड कळत नाही. बरोबर. हा. तर युनिव्हर्स कडून आपण श्वास घेतो. हा श्वास आपल्या आतमध्ये आहे. तो श्वास ऊर्जा निर्माण करतो आहे आणि आपण जिवंत आहे. मग याच श्वास, यालाच आपण प्राणशक्ती म्हणूया. ओके. प्राण देणारी ऊर्जा. मग हीच प्राण देणारी जी ऊर्जा आहे, या ऊर्जेचा आज आपण जिवंत राहण्यासाठी, छोट्या मोठ्या गोष्टी करण्यासाठी, जसं जेव्हा तू रनिंग करतो तेव्हा हा श्वास जास्त लागतो, ऊर्जा जास्त लागते. यस. म्हणजे आपण या युनिव्हर्स कडून मोठ्या प्रमाणात ऊर्जा घेतो आणि ती कशासाठी वापरतो? रनिंग करायसाठी वापरतो. यस. सेम हीच युनिव्हर्स कडून येणारी ऊर्जा आपण मोठ्या प्रमाणात घ्यायची. रनिंग करताना ती ऑटोमॅटिक घेतल्या जाते की नाही? पण अभ्यासासाठी ती मी युनिव्हर्स कडून ऊर्जा घेतो आहे, असं होतं का? नाही झालं ना कधी. ओके. आता मला ताप आली आहे, मी युनिव्हर्स कडून ऊर्जा घेतो आणि माझी ताप बरी करतो, असं झालंय का? नाही. ओके. मला आठवलं पाहिजे सर्व, आज काल झालेला अभ्यास मला आठवला पाहिजे. मग मी युनिव्हर्स कडून ऊर्जा घेणार आणि ती माझी स्मरणशक्ती वाढण्यासाठी मी त्याचा उपयोग करणार. असं झालं आहे कधी स्वतःकडून? नाही झालं आहे. तर आपण आता हेच शिकणार. हीच ऊर्जा आपण घेणार मोठ्या प्रमाणामध्ये, ते घेण्याचं टेक्निक शिकणार. ओके. आणि आता ती माझी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वापरायची, ती प्रॉपर कशी वापरायची तेच शिकणार. जसं आपल्याला आईने जर 10 रुपये दिले तर 10 रुपयाचं तुला काय घ्यायचं, तीच वस्तू तू घेणार. यस. ते तुझं ठरलेलं आहे. तर ती वस्तू आहे, पैसे दिसतात तुला म्हणून तू जाऊन तेवढंच आणशील की जे आणायला हवं. ओके. सेम आता ऊर्जेचा उपयोग आपण मोठ्या प्रमाणात ऊर्जा घेणार. आतापर्यंत आपण काय केलाय? श्वास घेण्यासाठी, स्वतःला दुरुस्त करण्यासाठी कळतपणे नकळतपणे या ऊर्जेचा उपयोग केलाय. कधी कधी तुला लागलाय हाताला थोडस? यस. बऱ्याच वेळा आहे ना. हा. पण त्या प्रत्येक वेळेस डॉक्टरकडे जावं लागलं का? नाही. पण ती जखम बसली? कशाची झाली होती मागे?
कशाला झाली होती? गुडघ्याला? मागे सांग ना. पोटाला सांगा, पोटाला सांगा, बोलला का तू? अरे सांग ना. पोटाला झाली होती, पोटाला. हा, झालं होतं, पण ते बिना डॉक्टरकडे जाताना दुरुस्त झालं? हो. बरोबर. मग कोणी दुरुस्त केलं? म्हणजे ती आपोआपच दुरुस्त होते. ते आपोआप दुरुस्त नाही झालं. आपल्या आतमध्ये जी क्षमता आहे स्वतःला हील करण्याची, स्वतःला दुरुस्त करण्याची, त्या क्षमतेने ते दुरुस्त केलं बेटा. ओके, आपोआप नाही. मग आपल्याला ती जखम दुरुस्त व्हायला आठवडा लागला. ओके, कारण आपल्या आतमध्ये असलेली ऊर्जा लिमिटेड आहे. आपण लिमिटेड ऊर्जा घेतो, आठवड्यामध्ये दुरुस्त झालो. परंतु जेव्हा आपण युनिव्हर्स कडून मोठ्या प्रमाणात ऊर्जा घेतो आणि ठरवतो की ही ऊर्जा माझ्या आरोग्य संपन्नतेसाठी आहे, तेव्हा ती जी जखम आहे जी आठवड्यात दुरुस्त होते ती 4 दिवसात होते. ओके, यस, सेम हीच ऊर्जा जशी आपण ब्रह्मांडाकडून घेतो आणि आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये चक्र आहेत 7 आणि 3 नाड्या आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. ओके, ही ब्रह्मांडी ऊर्जा इडा आणि पिंगलाकडून आपल्या शरीरामध्ये येते 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 आणि मूलाधार आणि स्वाधिष्ठान चक्राजवळून वळून ती वर जाते. कुठून? सुषुम्ना मधल्या नाडीमधून, सुषुम्ना मधून जाते. कदाचित विद्यार्थ्यांना हा अभ्यास मोठा वाटेल म्हणून सोप्या भाषेमध्ये आम्ही करून सेशन मध्ये सांगत असतो. सुषुम्ना मधून हीच ऊर्जा वर जाते. जेव्हा हीच स्वाधिष्ठान चक्र, मूलाधार चक्रामधून जाणारी ऊर्जा मोठ्या प्रमाणात सहस्त्रार आणि आज्ञाचक्रापर्यंत पोहोचते, हे सर्क्युलेशन छान होते, तेव्हा बुद्धिमत्तेचा उत्कृष्ट प्रकारे विकास होतो आणि विद्यार्थी दशेमध्ये आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग होतो. कळलं तुला ऊर्जा कशी असते? ऊर्जा म्हणजे काय? हो की नाही? हो. हो, नक्कीच यापेक्षा आणखी सोप्या भाषेमध्ये आपण अगदी प्रॅक्टिकली शिकणार आहे आणि फील करणार आहे. कुठे? तर आपल्या सेशन मध्ये. ओके, प्रथमेश काही शेअरिंग करायची बेटा? माईक ऑन करा. प्रथमेश फेगडे. शेअरिंग तर नाही करायचंय, पण मला एक क्वेश्चन विचारायचा होता. हा. आता आपण जेव्हा अभ्यासाला बसतो हम्म. तर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन पाहिजेलं असतं, ते कॉन्सन्ट्रेशन आपल्याला भेटत नाही प्रॉपर. हम्म. तर त्याच्यासाठी घरचं एन्व्हायरमेंट पण डिपेंड असतं का? आणि जर डिपेंड असतं तर मग त्याला मेंटेन कसं ठेवायचं? बरोबर, घरचं एन्व्हायरमेंट पण डिपेंड असतं का? तर प्रथमेश खरं तर रेकी शिकलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीवर प्रथमेशला उत्तरं मिळालेले आहेत. परंतु प्रथमेशचा उद्देश असा आहे की माझ्या सोबत इतरांना सुद्धा या गोष्टीचा फायदा व्हावा, म्हणून प्रथमेशने प्रश्न विचारला आहे. कळते? ओके, थँक्यू प्रथमेश. जेव्हा आपण ब्रह्मांडी ऊर्जा रेखीसोबत जुळतो तेव्हा इतरांच्या मनामध्ये काय प्रश्न असेल ते सुद्धा विद्यार्थी सहजतेने विचारतात आणि त्यांना प्रथमेशनी मात्र या वातावरणावर छान वापर केलेला आहे ऊर्जेचा. तर बघा, प्रथमेशसह सगळ्यांना सांगेल की ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडल्यानंतर आपल्या सोबत एक होतं, बाहेरच्या वातावरणाचा माझ्यावर परिणाम होणार नाही एवढी क्षमता मी स्वतःमध्ये निर्माण करू शकते. माझ्या आजूबाजूला गोंगाट आहे, आपल्याला अनेक वेळा होते. थँक्यू प्रथमेश. अनेक वेळा काय होते, माझ्या शेजारून कोणी गेलं, माझ्या रूम मध्ये येऊ नका, मी अभ्यास करत आहे, तुम्ही बोलू नका. अभ्यास कोण करते? मी. आपण घरच्यांना काय म्हणतो? तुम्ही बोलू नका. खरं सांगा, ते चूप राहू शकतात का? नाही. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला स्पेशल रूम भेटू शकते का? नाही. अनेक विद्यार्थ्यांना स्पेशल रूम असेल, ते लकी आहेत, पण ज्यांना नाही आहे ते त्याहीपेक्षा लकी आहेत. कारण यासाठी की त्यांना स्वतःची पण परीक्षा घेता येते की माझ्या आजूबाजूला लोक आहे,
माझ्या आजूबाजूला हे गप्पा करते किंवा थोडंसं मला तेवढं एन्व्हायरमेंट अभ्यासाचं मिळत नाहीये, तर मी काय करू शकतो आता? तर मी स्वतःला छान ऊर्जा घेऊ शकतो. आता प्रथमेश सिम्बॉल शिकलेला आहे म्हणून मी सांगेन की छान स्वतःला सिम्बॉल घेऊया, आपलं 4-5 मिनिटाचं एक मेडिटेशन करूया आणि स्वतःलाच एवढं प्रोटेक्ट करूया की माझ्या शेजारी गोंगाट जरी सुरू आहे किंवा मागे देवी बसल्या आहेत, गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि त्याचा सुद्धा आवाज आहे, तरी मला तो आवाज डिस्टर्ब करणार नाही. मी माझ्या मनावर ताबा मिळवेल आणि आय एक्सेप्ट, मी त्या बाहेरच्या वातावरणाचा पूर्ण स्वीकार करत आहे आणि स्वतःला स्थिर ठेवत आहे. आपोआप अभ्यास सुरू होतो, स्वतःच्या मनावर ताबा येतो. ओके, काय म्हणता दादा? 2-2, 3-3 दादा बोला. तुम्ही नाव चेंज करा, तुमचं माईक सुरू करा. आमच्या मुलीला आणि मुलाला दोन्हींना पण हे करायचं, कारण आमची मुलगी लई चिडचिडी आहे एकदम. बर, तर मुलींसाठी पण पहिले एकदा माझं तर चालू आहेच, पण ते मुलीला आणि मुलाला अभ्यासामध्ये म्हणा किंवा चिडचिडेपणा आहे का त्यासाठी हे करायचंय. नक्कीच. कोणत्या वर्गामध्ये आहेत? आता मुलगी 10वीला आहे, मुलगी 11वीला आहे आणि चालेल, मुलगा 8वीला आहे. तर ते काय झालं का त्यांचा जे टायमिंग आहे का शाळेचा आणि क्लासचा टायमिंग का ते काय असं म्हणजे हे होत नाही मॅच. आपल्या सेशनची वेळ रात्री 7 वाजताची राहणार आहे. म्हणजे आम्हाला सगळ्या सोबत बसू लागेल मग. माझी 7:50ची. 7 वाजता. हा 7 ते 7:50 ही वेळ विद्यार्थ्यांच्या सेशनची असणार आहे. ओके, हा तेवढं ती करा बरं का मॅडम. हो, होईल, हो नक्कीच. काही प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा आणखी? मॅम टॅरो रीडिंग म्हणजे काय? टॅरो रिडिंग म्हणजे ती भविष्य पाहण्याची एक पद्धती आहे. ओके, गूढ विद्या आहे ती. रेखी बद्दल काही प्रश्न आहे विद्यार्थ्यांना? अच्छा, एखाद्याला काही प्रॉब्लेम आहे का की त्यावर सोल्युशन मिळू शकतं का रेखीद्वारे, असा काही प्रश्न आहे डोक्यात? अरे वा, अच्छा, कोणाला शेअरिंग करायचं? हा बोला, माझा दर उन्हाळा घसा का कोरडा पडतो? काय होते रे? परत बोल. विचार ना बोल. मीच तर पण मला म्हणते ऐकू- त्याचा उन्हाळ्यामध्ये परत. धर उन्हाळ्याला त्याचा घसा कोरडा पडतो मॅडम. तर त्याचं उन्हाळा असं म्हणणं आहे की रेकी ऊर्जेने माझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का? करून तर बघ. आणि त्याचा अजून एक प्रश्न होता की रेकी ऊर्जा मिळते कशी? मिळते कशी ती घेऊया आपण, ते टेक्निक आहे. मग मला एकच सांग, तू स्कूलमध्ये असताना ऍडमिशन घेतलं होतं तेव्हा तुला एबीसीडी यायची का लिहिता? नाही, ती आली ना? आली ना? ओके, आता तुला एबीसीडी लिहायची गरज आहे का? स्लीपिंग लाईन, स्टँडिंग लाईन, क्रॉस लाईन लिहायची गरज आहे का? नाही. नाही. आता तू डायरेक्ट टीचर तिकडे सांगतात आणि तू इकडे लिहितो ना? यस, सेम. ब्रह्मांडी ऊर्जा आज पण आपण घेतोय ना, तू श्वास तर घेतोच आहे. फक्त हे मोठ्या प्रमाणात कसं घ्यायचं हे टेक्निक शिकायचं आहे. ते टेक्निक मात्र तुम्हाला सेशन मध्ये शिकवलं जाईल. हो ना? यस. एक मिनिट. मॅडम तुम्ही ते 7 वाजेची बॅच सांगितली पण तेव्हा क्लास असतो याचा 7 वाजता रात्री. थोडं 7:30ला, पण मग आपली बॅच असते ना 8:30 कर ना 8:30 कर ना 8:30 मॅडम. मी 8:30 कारण त्याचा MTH चा क्लास असतो मॅडम 7:30 पर्यंत तर घरी येतो. ओके, आपण करूया यावर चर्चा. ठीक आहे, मॅडम टाइम या मॅडम विषयावर नंतर बोलूया. आता काही रेखीबद्दल प्रश्न असेल तर विचारू शकता. मॅडम बोला. मला घशासाठी काहीतरी हे करा म्हटलं. माझं नरडा जी आहे काय एकदम म्हणजे असं हे होतं काही वेळेस खोकला आणि असं संध्याकाळी नक्की, झोपलं का बरोबर. त्यासाठी काहीतरी मला द्या. विना, तुझ्या डोक्यात काही प्रश्न? हेच तूच विनाची. हा, तूच विनाची मुलगी. आईच्या नावावर बसलेले आहे ना तुम्ही. काही प्रश्न बेटा? नाही. ओके, अच्छा, कोणाला काही शेअरिंग करायचं आहे? बोला कृष्णा दादा.
आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आपल्या या सेशनमध्ये जे लहान विद्यार्थी आहेत त्यांना शुभ आशीर्वाद आणि जे पालक वर्ग आहेत त्यांना सर्वांना नमस्कार. तर आतापर्यंत आपण मुलांसाठी पाहिलं काय करावं, मुलांनी कसं करावं, पण मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी काहीतरी मार्ग आपण बघितलेच पाहिजेत. आणि हा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रथम त्यांच्या घरापासून, त्यांच्या आई वडिलांपासून त्यांनी सुरुवात केली पाहिजे. कारण घरातले जे संस्कार आहेत हे संस्कारच पुढे त्या विद्यार्थ्याला त्या शरीरावर ते परिणाम करत असतात. उदाहरणार्थ समजा आई वडील जर घरात भांडत असतील तर त्याचा परिणाम विद्यार्थ्याच्या मनावर होणार. आणि तो जरी वर्गात शाळेत जरी गेला तरी त्याच्या डोक्यामध्ये ते घरचेच आई वडिलांचेच विचार असणार आणि त्यामुळे त्याचा अभ्यासात लक्ष लागणार नाही. मग कधी कधी शिक्षक त्यांना विचारतो लक्ष कुठं आहे, मग त्यावेळेस तो त्याचं लक्ष शाळेत पण नसतं आणि तो घरी पण नसतो. त्यामुळे त्याचं मन जरा संकुचित होत असतं आणि त्यामुळे त्याचा अभ्यासावर परिणाम होत असतो. तसंच म्हणून घरातले जे संस्कार आहेत ते संस्कार प्रथम आई वडिलांनी आपल्या मुलाला व्यवस्थित दिले पाहिजेत, बरोबर ना. आणि त्यानंतर प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांच्यासाठी त्याचा शारीरिक विकास होण्यासाठी त्याला घरातल्या घरात, बाहेर तुम्ही जर पाठवत नसाल तर घरातल्या घरात त्याला व्यायाम किंवा त्याला काय योगा त्याला शिकवलाच पाहिजे. का मग त्याचं शरीर मजबूत झालं पाहिजे. जर तुमचं शरीर मजबूत असेल तुमची शरीरातील सर्व यंत्रणा सुरळीत राहते, त्याची बुद्धिमत्ता सुद्धा वाढते. आता काही काही विद्यार्थी आपण पाहतो 5-10 वर्षाचे, 8 वर्षाचे, काही विद्यार्थी एकदम काटकोळे असतात. कारण आणि काही विद्यार्थी त्यांच्या वयाच्या वजनाच्या मानाने त्यांचं वजन जास्त असतं, त्यांना हालचाल सुद्धा करता येत नाही. याचा परिणाम काय होतो, त्या विद्यार्थ्याच्या शरीरावरच होत असतो. तर बरोबर. हे आई वडिलांनी आपल्या मुलांचा जो विकास आहे म्हणजे किती वयाचा आहे, त्याचं वजन किती पाहिजे, त्यामुळे त्या चैतन्य शरीरामध्ये निर्माण व्हायला पाहिजे, हे त्या आई वडिलांनी सुरुवात केली पाहिजे अगोदर. बरोबर. आणि आई वडिलांनी आपल्या मुलांच्या समोर एकमेकांना शिव्या देणे. आता पुढे 7च्या नंतर 7 ते आता नवरा सुद्धा पत्नीला शिव्या देतात आणि कधी कधी आता काय होतंय, पत्नी सुद्धा नवऱ्याला शिव्या देते आणि कधी कधी पत्नी सुद्धा आपल्या नवऱ्याला अरे तुरे बोलत असते. तर या सर्वांचा परिणाम त्या मुलांच्या मनावर होत असतो. हे पहिलं त्या आई वडिलांनी सांभाळलं पाहिजे. म्हणजे घरात जर तुम्हाला काय बोलायचं असेल तर मुलांच्या समोर अशा प्रकारचं वक्तव्य कधीही करू नये. तुम्ही जेव्हा दोघं जण असतात तेव्हा तुम्ही भांडा, काही करा, तुम्हाला काही एकमेकाला आरे तुरे करायचे करा, ते ठीक आहे. पण मुलांच्या समोर अशा प्रकारच्या आपल्या ज्या काही मनातल्या ज्या एकमेकांबद्दल निराशा असतात या निराशा बोलून दाखवू नये. तसंच त्याप्रमाणे काही आता एका मुलाने म्हटलं माझं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. आता समजा काही मुलं एखादा मोबाईलवर पिक्चर बघतात, बाहेरून आवाज येतो, त्यावेळी आपण काय करतो, कानामध्ये कॉर्ड घालतो आणि बाहेरचा आवाज येऊ नये आपण याचा परिणाम करत असतो आणि तो पिक्चर त्या मोबाईलवर शांतपणे बघत असतो. तर जर एखादा कॉन्सन्ट्रेशन राहत नसेल तर त्याने सुद्धा अभ्यास करताना आपलं मन अभ्यासाकडे कसं राहील हे पाहावं. आणि अभ्यास करताना प्रत्येक विद्यार्थ्याने पूर्व दिशेला बसून किंवा उत्तर दिशेला बसून अभ्यास करावा. नक्कीच. आणि आपलं जे अभ्यास करताना आपली जी इष्ट देवता आहे, आता विद्यार्थ्यांची इष्ट देवता कोणती असेल, गणपती असेल किंवा सरस्वती असेल, त्यांचा फोटो समोर ठेवावा आणि आपला जवळजवळ 7 वेळाला ओम म्हणावं. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी बरोबर राहतं.
खूप आणि छान. त्यातून जर राहिलं नाही तर त्याने काय करावं, कापसाचे बोळे त्यामध्ये टाकावेत आणि आपला अभ्यास करावा. म्हणजे बाहेरचा आवाजाचा संबंध आपल्याला येणार नाही. पहाटे तसं राहत नाही ना, हे बरोबर आहे त्याचं बरोबर. नक्कीच. आणि काही काही असे विद्यार्थी असतात अभ्यासाकडे लक्ष देत नाही, तर त्यांचं लक्ष कुठं आहे, काय आहे, हे प्रत्येक पालकांनी जाणलं पाहिजे. आता कधी कधी पालक काय करतात, आपल्या मुलांना तुला एवढेच मार्क मिळाले पाहिजेत, त्या शेजारच्या मुलाला बघ 90% मार्क मिळाले आणि तुला 50% मिळाले, असं करून चालणार नाही. आपण त्या विद्यार्थ्यावर आपण दबाव टाकतो. त्या दबावामुळे काय होतं, त्या मुलाची जी बुद्धिमत्ता संकुचित होत असते. तुम्ही त्याला कितीही दबाव टाका, मग तुम्ही त्याला मारता पण कधी कधी रागाने बोलता, हा परिणाम हा नको. तू अभ्यास कर, पण व्यवस्थित अभ्यास कर, एवढं जर सांगितलं आणि त्याला समाधान जर त्या विद्यार्थ्याला दिलं, तर तो मुलगा खरंच चांगल्या मार्कानं पास होऊ शकतो. आणि त्यात जर आपले रेखीचा परिणाम जर आपण त्या विद्यार्थ्यावर केला, तर तो अधिकाधिक गुण मिळवून पास होऊ शकतो. पण एखाद्याची स्पर्धा करणं हे काही बरोबर नाही. हे पालकांनी सांभाळलं. तू अभ्यास कर, आणि प्रत्येकाचं व्यक्तित्व प्रकृती असतात, त्यामुळे प्रत्येकाची बुद्धिमत्ता सारखीच असेल असं नाही. म्हणून त्यामुळं जरा हे पालकांनी जर लक्ष आपल्या विद्यार्थ्याकडं, आपल्या मुलांच्याकडे दिलं, तर संस्कार पासून सर्व शारीरिक घटना, सर्वांगीण विकास होईपर्यंत सुद्धा त्या मुलाचा विकास होऊ शकतो. मला जास्त अजून भरपूर बोलायचं होतं, पण आपला वेळ कमी आहे, मी म्हणून तुम्हाला जास्तच कमी सांगितलं. आता दुसरं काही नाही. काय शंका कोणाला असतील तर मला पालकांनी विचारायला हरकत नाही, तसं काही नाही. कारण मी माझं सगळं जीवन विद्यार्थ्यांमध्येच गेलेलं आहे आतापर्यंत, आणि ज्या ज्या काही घटना आहेत त्या घटना मला सगळं माहिती असतं. मी सर्वांना आत्मा नमस्ते करतो. जीव संपवतो. खूप छान. थँक्यू सर. थँक्यू. 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 खूप छान. थँक्यू सर. नक्कीच ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडल्यानंतर अनेक आपण प्रत्येक प्रत्येक गोष्टीवर अभ्यास करू शकतो. ज्ञानदेव दादा, तुमचा माईक बंद ठेवा प्लीज. खूप वेळा मी बंद केला तुमचा. ठीक आहे ठीक आहे. डिस्टर्ब होतो ना. तर विद्यार्थ्यांनी जेव्हा मेडिटेशन, ध्यान थोडंसं सुरू केलं, बघ अगदी रेखेसोबत जोडून 10 मिनिट जरी दररोज स्वतःसाठी दिले ना, तर स्वतःमध्ये अनेक बदल विद्यार्थी दशेमध्ये घडवून आणता येतात. अनेक, ज्याला आपण सर्वांगीण विकास म्हणत असतो, ज्याला आपण आयुष्यामध्ये आपण वळण म्हणूया, एक वेगळं वळण आयुष्याला आज आहे, त्यापेक्षा मला स्वतःला वेगळ्या दिशेने स्वतःला जायचं आहे, मला जर स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा आहे. व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय, तर कुठंतरी विद्यार्थी दशेमध्ये गरज असते. विद्यार्थ्यांनी, प्रत्येकाची अपेक्षा आहे की विद्यार्थ्यांनी थोडं डिसिप्लिन बाळगावी, विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी. यस, प्रत्येकानेच पाळावी, फक्त विद्यार्थ्यांनीच नाही. कुठेतरी प्रामाणिकपणा स्वतःमध्ये यावा, अभ्यास करण्याची वृत्ती निर्माण व्हावी, स्वतःचा आत्मविश्वास वाढावा, आणि स्वतःचा जो काही प्रॉब्लेम असतो, शैक्षणिक असू दे, भावनिक असू दे, मित्रमंडळींसह असू दे, जो काही प्रश्न आहे तो स्वतःचा प्रश्न सोडवण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण होणे असू दे, ज्याला आपण म्हणूया की स्वतःचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची ॲबिलिटी स्वतःमध्ये निर्माण करणे असू दे, रिस्पेक्ट असू दे, रिस्पेक्ट द्यायला हवा विद्यार्थ्यांनी, ती एक वृत्ती असू दे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कम्युनिकेशन स्किल. विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य असणं नितांत गरजेचं आहे, आणि हे संवाद कौशल्य सुंदर होण्यासाठी, हे वाढण्यासाठी, आणि काय म्हणूया, विद्यार्थ्यांनी संवाद तर छान साधावा नक्कीच, पण त्या संवादामध्ये आदर असावा, प्रभाव निर्माण व्हावा, आणि
त्यांनी इतरांशी समजून उमजून संवाद साधणं अत्यंत गरजेचं असतं. त्याची भूमिका त्याला पार पाडत असताना विद्यार्थी दशेमध्ये अशी भूमिका असते की आदर त्या भाषेमधून असणं नितांत गरजेचा असतो. या अनेक गोष्टी ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडल्यानंतर स्वतःचे चक्र बॅलन्स झाल्यानंतर आपोआप स्वतःमध्ये निर्माण होतात. एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड स्वतःमध्ये निर्माण होतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये सकारात्मक विचार करण्याची आणि आव्हानांना सुद्धा पेलण्याची, आव्हानांना योग्य प्रकारे प्रतिसाद देण्याची, आशावादी करण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण होतो. आव्हानांना, अडचणींना सहजपणे तोंड देण्यासाठी ऊर्जा आपल्याला सहजतेने मदत करते. सोबतच सोशल रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःमध्ये निर्माण करण्यासाठी शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य स्वतःचं टिकवून ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, व्यवस्थित आहार आणि मनशांतीसाठी आपण ज्याला म्हणूया फिजिकल, मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी ध्यान, योग म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत आपण तयार केलेले मेडिटेशन आपल्याला उत्कृष्ट प्रकारे मदत करतील आणि नवनवीन गोष्टी शिकण्याची इच्छा तुमच्या खूप पूर्ण होणार. कारण तुम्हाला ती जिद्द, ती चिकाटी आणि फक्त अभ्यासापुरतच मर्यादित न राहता जीवनाच्या क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही तयार असाल. तो थकवा येणार नाही. नवीन निर्मिती करण्यासाठी, नव्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी, आणखी डेव्हलप होण्यासाठी तुम्ही नेहमी तयार राहणार. अशा प्रकारे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी आपल्याला मदत करणार. तर नक्कीच या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा, सामर्थ्यवान व्हा, स्वतःच्या क्षमतांचा छान विकास करून घ्या. एक सुंदर छोटस मेडिटेशन आपण घेऊया विद्यार्थ्यांसाठी. ओके, तर तयार आहात सगळेजण? यस. खरंच आजच्या सेशन मध्ये शेअरिंग झाली नाही कारण आजचा वेळ सेशनचा थोडा लिमिट आहे. पुढचं पण सेशन घ्यायचं आहे, त्यामुळे शेअरिंग घेऊ शकले नाही. त्याकरता मनापासून सॉरी. विद्यार्थ्यांनो, जे विद्यार्थी अगोदरच्या बॅचचे आहेत, तुम्हाला शेअरिंगसाठी नक्कीच संधी देणार किंवा आपले जे व्हिडिओ आहेत अगोदरचे ते नक्कीच सगळ्यांसाठी पब्लिक केले जातील. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू. आता आपण छान छोटस मेडिटेशन घेऊया. आजचं मेडिटेशन स्पेशल विद्यार्थ्यांसाठी आहे. त्या अगोदर आपण सगळ्यांना करूया आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. नमस्ते. नमस्ते मॅम. नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. अंदर या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा, स्वतःला सामर्थ्यवान करा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा, स्वतःच्या क्षमतांचा विकास करा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा आणि आपल्या पाल्याला काय म्हणूया आपण, स्ट्रेस फ्री अभ्यास करायला शिकूया. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडूया आणि यशाची उत्तुंग भरारी घेऊया. तर नक्कीच आपल्याला या ऊर्जेसोबत जोडायचं आहे. नव्याने स्वतःच्याच आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा पुन्हा नव्याने शोध घ्यायचा आहे, विकास घडवून आणायचा आहे. तर नक्कीच विद्यार्थ्यांनो या आणि एक वेळ अनुभव घ्या. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू.